या चमत्कारिक पानाचा आणि आपल्या घरामधील 1-2 घटकांचा सांगितलेल्या पद्धतीनं वापर करा. थांबलेली कितीही दिवसाची मासिक पाळी जी असेल ती पूर्ववत चांगल्या रीतीनं सुरू होईल. मासिक पाळी वेळेवर यायला सुरुवात होईल. बऱ्याच माता भगिनींना मासिक पाळी वेळेवर येत नाही, अगदी 3-3, 4-4 महिने मासिक पाळी येत नाही आणि आली तर मासिक पाळीमध्ये प्रचंड त्रास होतो. अशा सर्व माता भगिनींसाठी हा जो उपाय आहे तो वरदान आहे. त्याचबरोबर काही माता भगिनींना PCODचा त्रास असतो, PCOSचा त्रास असतो, त्याचबरोबर फॅलोपियन ट्यूब त्यांची ब्लॉक असते आणि अशामुळं ओव्ह्युलेशन नीट होत नाही आणि त्यामुळं गर्भधारणा करण्यामध्ये अडचण येते किंवा काही माता भगिनींना गर्भधारणा जरी झाली तरी मिसकॅरेज सतत होतं. अशा माता भगिनींसाठी हा जो उपाय आहे तो अत्यंत प्रभावी आहे. सांगितलेल्या पद्धतीनं हा उपाय करा. तुमचे मासिक पाळीचे सर्व त्रास निघून जातील. PCOS, PCODचा त्रास निघून जाईल. त्याचबरोबर फॅलोपियन ट्यूब जर ब्लॉक असेल तर ते सुद्धा ओपन होईल आणि ज्यांना गर्भधारणा करण्याची इच्छा अशा माता भगिनींसाठी हा वरदान ठरणारा उपाय आहे. उपाय हे आपल्या जवळच असतात, अगदी साधे दिसणारे उपाय, परंतु अत्यंत प्रभावी अशा प्रकारचे हे उपाय असतात. ज्या पेशंट्सला दवाखान्यामध्ये फरक पडला नाही असे पेशंट्स या उपायाने पूर्णपणे बरे झालेले आहेत. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तर असा हा उपाय करण्यासाठी आपल्याला सहजरित्या उपलब्ध होणारं साहित्य याच्यासाठी लागतं. फक्त सांगितलेल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. बरेच लोक काय करतात, उपाय तर पाहतात परंतु करत नाहीत आणि उपाय न करताच आपण त्याच्या रिझल्ट्स पर्यंत किंवा कन्क्लुजन्स पर्यंत येऊ शकत नाही. तर उपाय सांगितलेल्या दिवसापर्यंत करणं, सांगितलेल्या पद्धतीनं करणं, रेग्युलर करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सहजरित्या उपलब्ध होणारे 2-3 घटक आपल्या या ठिकाणी लागतात. तर पहिला जो घटक आहे, पानं दिसत आहेत तुम्हाला, या अत्यंत चमत्कारिक पानं आहेत. फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक झालेले असेल तर ते ओपन करणारे, मासिक पाळीचे सर्व त्रास घालवणारे, त्याचबरोबर PCOS किंवा PCOD ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या घालवणारे सर्व गुणधर्म या पानामध्ये आहेत. हे जे पानं आहेत ते आहेत जांभळाचे पानं. जांभूळ ही अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानामध्ये असे घटक आहेत जे महिला भगिनींच्या शरीरात जे हार्मोन्स असतात ते बॅलन्स करण्याचं काम करतात. त्याचबरोबर PCOS किंवा PCODच्या समस्या घालवण्याचं काम हे करतं. असे एका वेळेच्या उपायासाठी आपल्याला 5 पानं लागणार आहेत. आता या उपायासाठी दुसरा जो घटक आपल्याला लागणार आहे तो आहे ओवा. ओवा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्या याच्यासाठी लागणार आहे ताक. आता ज्यांना ताक घेण्यामध्ये अडचण आहे, ताक घेता येत नाही किंवा ताकाची ॲलर्जी, ताक घेतल्यानंतर त्यांना त्रास होतो, अशा माता भगिनींनी गाईच्या दुधामध्ये सुद्धा हा उपाय करू शकतात. तर उपाय या पद्धतीने करायचा आहे. एक वाटीभर पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये हे 5 जांभळाचे पानं जे आहेत ते चांगल्या रीतीनं कुरतडून आपल्याला टाकायचे आहेत, उकळायला ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये एक अर्धा चमचाभर ओवा टाकायचा आहे. या दोन्हीला चांगल्या रीतीनं उकळून घ्यायचं आहे मंद आचेवर. हे जे मिश्रण आहे ते अर्ध होईपर्यंत, म्हणजे पाणी टाकलेले जे ते अर्ध होईपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि जो काढा तयार होईल तो ज्या प्रमाणामध्ये काढा तयार होईल, म्हणजे 1 वाटीभर जर काढा तयार झाला तर त्यामध्ये 1 वाटीभर ताक आपल्याला मिक्स करायचं आहे. किंवा ज्यांना ताकाची ॲलर्जी आहे त्यांनी गाईचं ताजं दूध गरम केलेलं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि चांगल्या रीतीने त्याला हलवून घ्यायचं आहे. आता हा उपाय करायचा कधी आहे, तर हा उपाय तुम्ही एकतर संध्याकाळी झोपण्याच्या आधी करा किंवा सकाळी जेवणाच्या आधीही करू शकता किंवा जेवणाच्या नंतरही करू शकता. परंतु जर तुम्ही एक वेळेस सकाळी केला तर तो रेग्युलर सकाळीच करायचा आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी करत असाल तर तो रेग्युलर तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे. म्हणजे काही दिवस सकाळी आणि काही दिवस संध्याकाळी असं न करता ज्या वेळेला आपण केलेलं आहे त्याच वेळेला करायचा आहे. हा उपाय सलग आपल्याला 21 दिवसापर्यंत करायचा आहे. ओव्ह्युलेशन नीट व्हायला लागेल. PCOD किंवा PCOSच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्हाला पूर्णपणे निघून गेलेल्या दिसतील. ज्या माता भगिनींना गर्भधारणा करण्याची इच्छा आहे अशा माता भगिनींनी 28 दिवसापर्यंत हा उपाय कंटिन्यू करायचा आहे. ओव्ह्युलेशन होईल आणि चांगल्या रीतीनं ओव्ह्युलेशन झाल्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता सुद्धा याने चांगल्या रीतीनं वाढते. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.